हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला, आज आपण पौष्टिक आणि चविष्ट अशी सोयाबीन कटलेट तयार करणार आहोत। तर चला सुरुवात करूया। एक कुकरचं भांडं घ्यायचं आहे किंवा पातेलं घ्या, त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, पाणी उकळून द्यायचं आहे। त्यामध्ये ही सोयाबीन वडी टाकून घ्यायची आहे। सोयाबीन वडी टाकल्याच्या नंतर 1-2 मिनटं उकळून द्यायचं आहे। 2 मिनटं उकळलं की त्यामध्ये झाकण ठेवायचं आहे वरती आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। आता मक्याचे दाणेही मी 60 ते 70% शिजवून घेतलेले आहेत। हे मक्याचे दाणे वेगळे करून घ्यायचे आहेत। हे बघा, या पद्धतीने मी वेगळे केलेले आहेत। तुम्हाला हे दाबून दाखवते। हे बघा, जास्त शिजवायचे नाहीत, 60 ते 70% किंवा 80%पर्यंतच शिजवायचे आहेत। आता हे बघा, सोयाबीन वडी पण ही जवळपास थंड होत आलेली आहे। नसेल थंड झालेली तर पाणी ओतायचं आहे आणि थंड करून घ्यायचे आहे। आता हे करायचं आहे, जितकी वडी ही पिळता येईल तितकी घट्ट पिळून घ्यायची आहे। त्यातलं पाणी जितकं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं आहे। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये या वड्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत। हे बघा, पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता हे बघा, हे मक्याचे दाणे आहेत तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता एक 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या आहेत, कमी तिखटवाली आहे। 2 ते 3 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। हे व्यवस्थित असं जाडं-भरडं असं वाटून घ्यायचं आहे। हे बघा, या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला। हे बघा, आता एक पसरट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। हे बघा, आता एक मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून, ती याच्यामध्ये टाकून घेऊयात। आता चवीनुसार मीठ, काळं मीठ पाव चमचा, गरम मसाला पाव चमचा, 1 चमचा सफेद तीळ टाकायचे आहेत आणि थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आहे। आता चाट मसाला पाव चमचा टाकायचा। आता हे व्यवस्थित सगळं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं पातळ वाटतं बाइंडिंगसाठी 2 चमचे आपण बेसनचं पीठ टाकायचं आहे, चण्याचं पीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करून घेऊयात। हे बघा, आता हाताने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडासा एक गोळा हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याला जसा आपल्याला पाहिजे तो आकार देऊन घ्यायचा आहे। हे बघा, मी या पद्धतीने करून घेते आहे। हे बघा, मी सगळे करून घेतलेले आहे। आता आपण पोहे खातो ते पोहे घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला बारीक करून घेऊयात। आता एका ताटामध्ये हे बारीक केलेले पोहेंचा रवा काढून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे यामध्ये, बस इतकंच टाकलेलं आहे मी। जर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तिखट पण याच्यामध्ये ॲड करू शकता। आता तवा गरम करायला ठेवायचा आहे। तवा गरम झाला की त्यामध्ये तेल टाकायचं आहे, तेल गरम करून द्यायचं आहे। आता आपण एक कटलेट या रव्यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे याला। आता तेल गरम झालेलं आहे, एक सोडून घेऊयात आपण। अशाच पद्धतीने रव्याला कोट करून घ्यायचा आणि सोडून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनटं एकाच बाजूने शेकून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 मिनटांनी दुसरी बाजू पलटी करायची आणि दुसरी बाजूही अशाच पद्धतीने शेकून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनटं शेकायला लागतात। चविष्ट आहे, पौष्टिक पण आहे, करायलाही झटपट आहे। नक्की तुम्ही करून बघा। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग उद्या आपण भेटू एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर धन्यवाद।